कोल्हापुरातील ऐतिहासिक केशवराव भोसले नाट्यगृह हे आगीत जळून खाक झाले। काल रात्री साधारण 9:30च्या सुमारास केशवराव भोसले नाट्यगृहाला भीषण आग लागली होती। संभाजीराजे छत्रपती हे सध्या केशवराव भोसले नाट्यगृहाची पाहणी करण्यासाठी पोहोचलेले आहेत, तर सध्या कूलिंग ऑपरेशन जे आहे ते या नाट्यगृहामध्ये सुरू आहे। रात्री 9:30 ते 9:45च्या दरम्यान ही आग लागली होती। सतेज पाटील, हसन मुश्रीफांकडून घटनास्थळाची पाहणी करण्यात आली आहे, तर सध्या संभाजीराजे छत्रपती हे सुद्धा या नाट्यगृहाची पाहणी करण्यासाठी पोहोचलेले आहेत। कोल्हापूरच्या खासबाग मैदानावरील लाकडी स्टेजला पुढील भागापासून आग लागण्यास सुरुवात झाली होती आणि हीच आग पुढे केशवराव भोसले नाट्यगृहापर्यंत पोहोचली, अशा प्रकारची प्राथमिक माहिती जी आहे ती मिळते। बातमी आपण पाहतोय कोल्हापुरातून। कोल्हापुरातील नाट्यगृहाला, केशवराव भोसले नाट्यगृहाला आग लागली आणि आगीमध्ये हे नाट्यगृह जळून खाक झालंय। खरं तर राज्यभरातील सर्वच कलावंतांकडून आणि प्रेक्षकांकडून या घटनेविषयी खरं तर दुःख व्यक्त केलं जातंय आणि आता या नाट्यगृहाची पाहणी करण्याकरता संभाजीराजे छत्रपती हे सुद्धा पोहोचलेले आहेत। कोल्हापुरातील राजकीय नेत्यांनी म्हणजे अगदी सतेज पाटील असतील, हसन मुश्रीफ असतील, पालकमंत्री या दोघांनी पाहणी केली आणि त्यानंतर आता संभाजीराजे छत्रपती सुद्धा या नाट्यगृहाची पाहणी करण्यासाठी पोहोचलेत। आपण हे दृश्य पाहतोय। संभाजीराजे छत्रपती हे केशवराव भोसले नाट्यगृह परिसरामध्ये पोहोचलेले आहेत। खरं तर काल रात्री आग लागली आणि त्या आगीमध्ये केशवराव भोसले नाट्यगृह हे जळून खाक झालं आणि त्यानंतर आता नाट्यगृहाची पाहणी करण्यासाठी म्हणून संभाजीराजे छत्रपती पोहोचलेले आपण पाहतोय। हे दृश्य आपण सध्या पाहतोय। संभाजीराजे छत्रपती हे केशवराव भोसले नाट्यगृहाची पाहणी करतायत। नाट्यगृह हे जळून खाक झालेलं आहे आणि आता ते नाट्यगृह पुन्हा एकदा नव्याने उभं राहावं अशी अपेक्षा आणि मागणी कलाकार वर्गाकडून आणि प्रेक्षकांकडून अर्थातच कोल्हापूरकरांकडून सुद्धा केली जाते। सतेज पाटील, हसन मुश्रीफ यांच्यानंतर आता संभाजीराजे छत्रपती सुद्धा नाट्यगृहाची पाहणी करण्याकरता पोहोचलेत। आपण थेट लाईव्ह दृश्य पाहतोय कोल्हापुरातून। काल रात्री साधारण 9:30 ते 9:45च्या सुमारास केशवराव भोसले नाट्यगृहाला आग लागली होती। जवळपास 2 तासांनंतर या आगीवर नियंत्रण मिळवण्यात अग्निशमन दलाला यश आलं। मात्र असं असलं तरी सुद्धा हे नाट्यगृह जळून पूर्णतः खाक झालेलं आहे। प्रतिनिधी शेखर पाटील सध्या फोन लाईनवरून जोडले गेलेले आहेत। शेखर, आपण पाहतोय संभाजीराजे छत्रपती सुद्धा आता केशवराव भोसले नाट्यगृहाची पाहणी करण्यासाठी पोहोचलेत। कलाकार वर्गाकडून जी मागणी केली जाते की हे नाट्यगृह पुन्हा एकदा उभं राहावं, तितक्याच डौलदारपणे उभं राहावं, त्या संदर्भात कोणत्याही राजकीय नेत्यांनी आश्वासन दिलंय का आतापर्यंत? विक्रांत, आता खरं तर हे नाट्यगृह पुन्हा एकदा उभं करणं हे एक महत्त्वाची जबाबदारी जी आहे ती सर्वांवरती असणार आहे आणि ज्याची जबाबदारी स्वतः आम्ही सरकार म्हणून पार पाडू असं पालकमंत्री हसन मुश्रीफ यांनी खरं तर म्हटलेलं आहे आणि त्यांनी सकाळीच पाहणी देखील केलेली आहे। नाट्यकर्मींची देखील एकच भावना आहे की आम्हाला हे नाट्यगृह पुन्हा एकदा होतं त्या पद्धतीनं पाहायचं आहे। ज्या नाट्यगृहामध्ये आम्ही आयुष्य घालवलं ते नाट्यगृह असं जळताना आम्ही पाहतो, त्यामुळे आम्हाला ते प्रचंड वेदना होत आहेत आणि सध्या देखील तीच भावना जी ती अनेकांची आहे। स्वतः संभाजीराजे छत्रपती आता या संपूर्ण घटनेची पाहणी करण्यासाठी दाखल झालेली आहेत। ते माध्यमांना काही वेळात आता प्रतिक्रिया देखील। धन्यवाद शेखर दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी। संभाजीराजे बोलतायत, पाहूयात काय बोलतायत। पाहणी केल्यानंतर संभाजीराजे छत्रपती हे माध्यमांशी संवाद साधतात। सांस्कृतिक वैभव छत्रपती शाहू छत्रपती शाहू महाराजांची 150वी जयंतीचं वर्ष आणि आजच संगीत सूर्य केशवराव भोसलेंची जयंती, अशा ह्या वर्षात ही घटना घडते ही अत्यंत दुःखद घटना आहे।
छत्रपती शाहू महाराजांची कलानगरी आणि क्रीडा नगरी हे कोल्हापूर म्हणून त्याची ओळख आहे. आणि कलानगरीचं आणि क्रीडा नगरीचं प्रतीक म्हणजे हे आपलं शाहू खासबाग मैदान आणि केशवराव भोसले नाट्यगृह हे होतं. आज ह्या भीषण आगीमुळं इतकं मोठं नुकसान झालेलं आहे. हे नुकसान आपण कदापि हे भरून काढू शकणार नाही. सरकारने तर याचं पुनर्बांधणी करावंच, पण ज्या छत्रपती शाहू महाराजांनी पूर्ण महाराष्ट्राला एक दिशा दिली, ज्या राजर्षी छत्रपती शाहू महाराजांच्या माध्यमातून कोल्हापूरला अनेक वास्तू उभा राहिलेल्या आणि त्यातली प्रामुख्याने ही वास्तू शाहू खासबाग मैदान आणि केशवराव भोसले नाट्यगृह आज आपल्याला इतकं मोठं नुकसान झालेलं दिसून येते. आणि हे भरून काढण्याची सरकारची जर जबाबदारी, पण त्याचबरोबर ही आमची सुद्धा जबाबदारी आहे. माझी सरकारला विनंती राहणार आहे की आपण एक समिती स्थापन करा, ज्याच्यात सरकारचे लोक असतील आणि आमच्यासारख्या लोकांना सुद्धा घ्या. मी तर उलटं मी म्हणेन, माझं जे एक्सपर्टाईज आहे काम करण्याचं हेरिटेजमध्ये, माझ्यासारख्या एका व्यक्तीला जर तुम्ही जबाबदारी दिली, पैशाची तर लांबची विषय, हा पैशाची विषय आपण तुलना सुद्धा करू शकत नाही, पण ही जबाबदारी माझ्यावर जर दिली तर खऱ्या अर्थाने जुनी वास्तू तर आपण त्याच्यामध्ये ज्या भावना दडलेल्या आहेत ते तर आपण आणू शकत नाही, पण एक चांगली वास्तू परत उभा करण्यासाठी मी पूर्ण जबाबदारी ती घेऊ शकतो, असं या प्रसंगी मला मुद्दाम सांगायचं आहे. पण मला एक प्रश्न सुद्धा इथं आज मांडायचा आहे की आपण अनेक शाहू महाराजांच्या इथं, शिवाजी महाराजांच्या प्रामुख्याने आज शाहू महाराजांच्या अनेक वास्तू आहेत कोल्हापूर जिल्ह्यात, आणि ह्या अशा वास्तू परत उभा करणं तर शक्यच नाही. पण ह्या वास्तूंचं जे आता आपल्याकडे आहेत शाहू महाराजांच्या वास्तू, ह्याचं संवर्धन जतन आपण केलं आहेत का, हा मोठा प्रश्न आहे आपल्यासमोर. संवर्धन जतन सुद्धा आपण करत नाही, त्याचबरोबर त्याचं संरक्षण सुद्धा आपण केलं आहे का, संरक्षणाचे काय प्रोटोकॉल्स लावलेले आहेत. आज इथं संरक्षणाचे प्रोटोकॉल्स लावले असते तर ही परिस्थिती सुद्धा निर्माण झाली नसती. मी सुद्धा खासदार असताना आणि खासदार नसताना सुद्धा मी मुख्यमंत्र्यांच्याकडं, उपमुख्यमंत्र्यांच्याकडे पत्र सुद्धा दिलेले आहेत की हे 150 वर्ष राशी शाहू महाराजांचे जयंतीचं वर्ष आहे, आणि म्हणून या सगळ्या शाहू महाराजांच्या जुन्या वास्तूंचं आपण संवर्धन जतन करायला पाहिजेत. आणि हे संवर्धन जतन करत असताना सुद्धा आपल्याला संरक्षणाचे काय प्रोटोकॉल्स आपण लावलेत, किंबहुना प्रोटोकॉल्स लावा, अशी माझी सरकारला सूचना आहे. आज जर पाहिलं असेल तर मला माहीत नाही आपण हे कसं परत उभा करणार आहे, आणि उभा करून सुद्धा ह्या अनेक लोकांच्या ज्या भावना त्याला जुडलेल्या आहेत, माझ्या व्यक्तिगत माझ्या सुद्धा आहेत. म्हणजे मी ज्यावेळी खासदार झालो तर माझा सत्कार इथं या केशवराव भोसलेमध्ये सर्व पक्षीय लोकांनी केला होता.